विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 50-50% रूल हा अगोदर कधी होता का? होता. मी तुम्हाला सांगतो 2013-14 ची गोष्ट आहे. 2013-2014 10-12 वर्षापूर्वीच बोलतोय मी. ओके. मग या 10-12 वर्षापूर्वी ना बाळांनो, सीईटी झाली नाही 2 वर्ष. 2 वर्ष सीईटी झालीच नाही, लक्षात घ्या. फक्त जेई. आणि 2 वर्ष जेई घेतल्यानंतर आपल्याही गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की ते वन नेशन वन एक्झाम ही काय पॉलिसी काही उपयोगाची नाहीये. त्यामुळे सीईटी पुन्हा सुरू झाली. ओके. आणि सीईटी सुरूच राहणार आहे, लक्षात घ्या. सीईटी बंद होणार नाहीये. म्हणजे 50-50% रूलचं काय भानगड आहे? पहिल्या त्या 2 वर्षात जेव्हा सीईटी झाली नाही तेव्हा झालं काय, मी तुम्हाला सांगतो बघा. 360 मार्क्स जेई एक्झाम होती, बरोबर आहे. आणि माझ्या एका स्टुडंटला पडले होते 23. स्कोर चांगला आहे का? अरे बेस्ट स्कोर आहे. या स्कोरवर त्या स्टुडंटला TFWS थ्रू बेस्ट कॉलेज मिळालं. ट्युशन फी सुद्धा माफ झाली. मग एवढ्या कमी मार्काला हे कसं पॉसिबल झालं का? कारण बोर्ड एक्झाम मध्ये त्याला 84% होते आणि 80+ पर्सेंटेज हे फक्त टॉप 1% मुलांना असतात. जरी जेई मध्ये कमी मार्क पडले तर इथं ते रिकव्हर झाले आणि चांगला रिझल्ट मिळाला. TFWS थ्रू बेस्ट कॉलेजमध्ये बेस्ट ब्रांच मिळाली. ओके. बर आता मात्र काय होतंय? प्रॉब्लेम कुठं होतोय? गव्हर्नमेंट हे का करायला लागलंय की पेपर फुटीसारखी प्रकरण? ओके. नीटचा पेपरचा प्रॉब्लेम झाला. मग हायर लेवलला जेई मध्ये चाललंय हे करायचं, लक्षात घ्या. मग लॉटरीच आहे आपल्यासाठी. लॉटरी आहे. आपल्याला बोर्डची प्रिपरेशन करावी लागेल. मुलं कॉलेजला जात नाहीत, असू दे, काही हरकत नाहीये. पण मुलं ना अकॅडमीमध्ये सुद्धा फक्त PYQ सॉल्व्ह करतायत. एनसीआरटी, PYQs. अरे पहिल्या टॉपिकचं नाव काय सांगितल्यावर विचारल्यावर सांगता येत नाही. टेक्स्टबुक ओपन सुद्धा करत नाहीयेत. हुशार मुलं आहेत. मग तिथं प्रॉब्लेम क्रिएट होतोय. मग आजपासून तुम्हाला काय केलं पाहिजे की तुम्हाला, अरे पण हे इम्प्लिमेंट कुठं झालंय? हे इम्प्लिमेंट नाही झालं सर, जस्ट चर्चा आहे. अरे पण मी काय म्हणतोय, अभ्यासाची बेस्ट मेथड कुठली आहे की बोर्डची तयारी केल्यानंतर सीईटी केलं पाहिजे ना. आता आपण लाईव्ह मध्ये जे करंट इलेक्ट्रिसिटी घेतोय ते लेक्चर बघितले का तुम्ही? 3 लेक्चर्स मी लाईव्ह सेशन मध्ये अपलोड केलेत, लक्षात घ्या. 3 का दिसतात की पहिल्या लाईव्हला थोडासा प्रॉब्लेम झाला होता बरं का, इंटरनेटचा इश्यू होता. पण मेन पॉइंट काय की आमच्या काय लक्षात आलं की पुस्तकातले सॉल्व प्रॉब्लेम तेच सीईटी देत आहेत. मॅथ्स मध्ये तर 100% तसं होतंय, लक्षात घ्या. फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये पण पुस्तकातलेच प्रॉब्लेम येत आहेत. थोडं व्हॅल्यू चेंज होत आहेत पण पुस्तकातलंच आहे. मग मला सांगा, सीईटीच्या एमसीक्यू सॉल्व्ह करताना अगोदर बोर्डचे प्रश्न सॉल्व्ह करा ना. पुस्तकाचे सॉल्व प्रॉब्लेम दिले ते करा. बरं सर, चान्सेस किती आहेत? तर मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. 2020 का 2021 या दोन पैकी कुठल्या तरी एका वर्षामध्ये, लक्षात घ्या. उदय सामंत हे जे शिक्षण मंत्री होते ना, मी तुम्हाला सांगतो ते जेव्हा होते ना, तेच पाहिजे होते शिक्षण मंत्री, लक्षात घ्या. ऍक्च्युली ह्यांनी, मी नवीन कुणाला नावावर ठेवत नाहीये, पण ह्यांनी सगळे निर्णय योग्य घेतले होते. अगदी परफेक्ट डिसिजन होतं मुलांचा विचार करून. आणि मुलांचा विचार याचा अर्थ काय पण फालतूगिरी नाही. मी कुणाचं नाव घेत नाही बरं का, पण अगोदर एक शिक्षण मंत्री होते. त्यांचं म्हणणं होते सगळे पास व्हायला पाहिजे, कोण फेल नाही व्हायला पाहिजे. ते वेगळे होते, लक्षात घ्या. तसं यांचं नव्हतं. ओके. मग त्यावेळेस यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. या 2 वर्षापैकी मला आठवत नाही कधी. ते म्हणले होते रूल इम्प्लिमेंट केला पाहिजे. मुलं प्रॉपर अभ्यास करतील आणि सीईटीचा रिझल्ट पण त्यांना इम्प्रूव्ह होणार आहे, लक्षात घ्या. पण त्यानंतर सरकार गव्हर्नमेंट चेंज झालं. तुम्हाला माहिती आहे ते गुवाहाटी, आसामला ते लोक गेले होते. ते सगळ्या गोष्टी झालं. सगळे चेंजेस वगैरे झाले, लक्षात घ्या. एक आमदार होते बरं का. त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता बरं का. म्हणजे त्यांना कोणीतरी फोन केला होता कार्यकर्त्यांनी आणि ते त्या कार्यकर्त्यांना म्हणत होते, काय ती झाडी, काय ती हॉटेल, काय ती डोंगर. हे खूपच व्हायरल झालं होतं ना. जाऊ दे. झालं ते सगळं जाऊ दे. नंतर सगळं चेंज झालं. नंतर काय कुणाला कुणाला काय फिकीरच नाही पडली की त्या रूलची म्हणूया आपण. पण आता मी एवढं काय सांगतोय की येणारच हा रूल येऊ शकतो. का लास्ट इयर अरे कुणाला वाटलं होतं की 2 वेळा सीईटी होतील म्हणून? अगदी मी तुम्हाला सांगतो की ऍक्च्युली सांगतो, आमच्या ओके, आमच्या इथं वारणा नगरला TKIT एक बेस्ट कॉलेज आहे, लक्षात घ्या. माझे बरेचसे टॉपर या कॉलेजमध्ये होते. बऱ्याच लोकांची नाही, सगळ्यांची प्लेसमेंट झालेली आहे. इथं मला सगळ्यात आवडतं काय, ती पण माफक आहे आणि हॉस्टेलला राहण्याचा खर्च तर अजून कमी आहे. ओके. तर मी बऱ्यापैकी रिसर्चर्स कॉलनी स्ट्रिक्ट आहे खूप. मग तिथे एक डॉक्टर अमोल पाटील सर आहेत. ओके. मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. ते मला बऱ्यापैकी अडचण कुठली आली, काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, मी त्यांना विचारून माहिती घेतो नेहमी. मग लास्ट इयरच मला सरांनी सांगितलं होतं. मी सरांना फोन केला होता. सर 2 वेळा सीईटी होणार म्हणले ते. का होणार? का होणार? कारण ते म्हणले होते, आम्हाला वरून आदेश आलाय, तयारीला लागा, आपल्याला घ्यायचे आहेत. घेतल्या की
अरे 2 सीईटी घेण्यासाठी तयारी तरी करावी लागते. 50-50% रूलला तयारी नाही करावं लागत. इम्प्लिमेंट करायचंय फक्त. त्यामुळे हे शॉकिंग आहे. त्यामुळं तुम्ही गाफील राहू नका. ओके, गाफील राहू नका. आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला करायचंय काय ते, की तुम्हाला इमिडिएटली क्लास प्लस हे जे आपलं ॲप आहे, ॲक्चुअली सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं ॲप आहे. जोशी सरांना फॉलो करायला सुरुवात करा बरं का, लक्षात घ्या. आणि इक्वेशन एक्स लक्षात घ्या. ओके. बरं, तुम्हाला करायचंय काय तुम्हाला सांगतो. प्ले स्टोर सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं ॲप डाउनलोड करायचंय आणि या ॲपमध्ये फिनिक्स बॅचमध्ये कंटेंटमध्ये तुम्हाला संघर्ष बॅचचा फोल्डर सापडतोय का बघा, आणि याच्यामध्ये मी केमिस्ट्री ॲज वेल ॲज फिजिक्स मी सगळं तिथं फ्री करून ठेवलेलं आहे. एक एक टॉपिक तुम्हाला बोर्डच्या प्रिपरेशनसाठी फिनिक्स बॅच मधलं संघर्ष बॅच हा फोल्डर फॉलो करायचा आहे. बोर्ड प्लस सीईटी इथून पुढे अभ्यास करायचा आहे. आणि लाईव्ह तर आपण घेतोय दुपारी 2:30 वाजता. ओके. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार संध्याकाळी 9:30 वाजता मी केमिस्ट्री पण घेतोय. मी न्यूमेरिकलचा पार्ट कव्हर करणार आहे. ओके. ऑर्गॅनिक पण कव्हर करणार आहे. सगळं होतंय आपल्या चॅनलवर. आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा बरं का. नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करा. ओके. आणि काही घाबरायचं नाही. जे होते चांगल्यासाठी होतंय. जे होतंय चांगल्यासाठी होतंय. आता मी तुम्हाला गंमत सांगू का? बघा गंमत. जस्ट माझ्या क्लासची सुरुवात सांगतोय बरं का, लक्षात घ्या. बघा, मी कुणाचंही नाव घेत नाही. कुठेही काही जोडू नका, लक्षात घ्या. आमचा क्लास सुरू झाला. ओके. आणि पहिल्याच वर्षी एवढ्या अडचणी आल्या की विचारूच नका बरं का. शाळेचं टायमिंग एवढं फ्लक्च्युएशन व्हायला लागलं की विचारूच नका. मी तुम्हाला गंमत सांगू का? आता मी सांगितलं कोणाचं नाव घेत नाही तर बरं का, मी लक्षात घ्या. शाळा क्लासेसच्या विरोधात असतात बरं का. मी पहिल्यापासून बघितलंय. अगदी माझ्या लहानपणापासून बघितलंय. ओके. क्लासला कोण जातंय रे? तो क्लास कोणी लावला रे? शाळेतले शिक्षक थोडे विरोधात असतात बरं का. मला कोणालाही दुखवायचं नाहीये. पण क्लिअरली सांगू का? प्रॉब्लेम काय होतोय, की आम्ही जेव्हा क्लास सुरू केला ना, तेव्हा आमच्या लक्षात आलं, की सकाळी 7 वाजता शाळा सुरू होते. ओके. आणि एक्स्ट्रा स्टडीच्या नावाखाली शाळेचं टायमिंग संध्याकाळी 8:30 पर्यंत एक्सटेंड झालं. ओके. स्टडी. मग प्रश्न पडला पहिल्याच वर्षी मला घेऊ कधी? क्लास घ्यायचा केव्हा? मग झालं काय मी तुम्हाला सांगू का? मग आम्ही संध्याकाळी 9:30 वाजता क्लास सुरू केला. 9:30 ते 11:30 आम्ही क्लास घ्यायचो. ओके. बघा, 9:30 ते 11:30 आमची 10th स्टँडर्डची मुलं तेव्हा यायची. ही स्टडी सगळ्यांना नसायची, 10th स्टँडर्डला असायची. अरे, मग झालं काय? आम्ही इतक्या रात्री क्लास घेतोय. कॉलनीतल्या लोकांना ते समजलं, आजूबाजूच्या लोकांना समजलं आणि क्लासची ग्रोथच झाली ना. आम्ही घाबरून गेलो, का कसं करू, काय करू? नाही ना, प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, लक्षात घ्या. जस्ट एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी. मग तुम्हाला पण सांगतो 50-50% रूल प्लस पॉइंट म्हणून कन्सिडर करा. माझी बोर्डची प्रिपरेशन होईल, तेव्हा अभ्यासाला एक दिशा मिळेल. सीईटीची तयारी त्याच्यामुळे परफेक्ट होईल. चांगलंच होणार आहे ना. पण होऊ शकतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे अजून जरी अभ्यासाला सुरुवात केली नसेल, तर बोर्डची प्रिपरेशनला स्टार्ट करा. मी तुम्हाला सांगू का? फिजिक्सला आम्ही 3 शब्द वापरतो. कन्सिडर, लेट आणि वी नो दॅट. मोठे-मोठे एक्सप्रेशन वापरताना आम्ही काय करतो, कन्सिडरच्या पुढे काय करायचं, डायग्राम मध्ये दिसते ते लिहायचं. लेट जे डिस्क्रिप्शन म्हणजे आपले जे सिम्बॉल असतात ना, त्याचे मिनिंग लिहायचे कुठले येते. लेट म्हणजे काय, कुठली कन्सेप्ट वापरून तुम्ही ते डिराईव्ह करणार आहे तेवढं लिहायचं. हो सर, पैकीचे पैकी मार्क मिळालेत. फिजिक्समध्ये आमच्या मुलांना पैकीचे पैकी मार्क आहेत. मॅथ्समध्ये सुद्धा पैकीचे पैकी मार्क आहेत. मग केमिस्ट्रीमध्ये थोडे कमी मार्क पडतात मुलांना. रिझन काय, की बोर्डच्या एक्झामला फिजिक्सला 5 दिवस सुट्टी असते. मॅथ्सला पण 2 दिवस मिळते. पण केमिस्ट्रीला 1 दिवस सुट्टी असते. तिथं पण हा प्लॅन चुकतो मुलांचा. तर या सगळ्या गोष्टींना गाईड करायला आहे ना मी. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे, की हा रूल येण्याचे चान्सेस आहेत. लवकरच कळालंय हे डोक्यात ठेवायचंय आपल्याला. गव्हर्नमेंट आता लवकरात लवकर निर्णय घ्या लागलंय. जर सीईटी 2 वेळा होऊ शकते, ते पण कमी वेळात. तर हा रूल सुद्धा इम्प्लिमेंट होऊ शकतो. झाला तर झाला, आनंदच आहे. नाही झाला तरी आनंद आहे. अभ्यास करताना बोर्ड प्लस सीईटीच करायचा आहे ना. मग हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही बनवला मी. तुम्हाला अलर्ट करण्यासाठी बनवलाय. अलर्ट व्हायचंय तुम्हाला. सुरुवात करायची आहे, लक्षात घ्या. फिजिक्स म्हणलं ना, सांगतो तुम्हाला. गंमतच बघा, तुम्हाला सांगतो, की फिजिक्स म्हणलं की ना, हे बघा, हे केमिस्ट्रीसाठी लिहितोय मी हां. डी, डी, डी आणि डी लिहितोय. ओके. आणि हे बघा, डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशन्स लिहितोय मी. आणि फिजिक्ससाठी मी डी, डी, एल लिहितोय. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि लॉज. फिजिक्समध्ये मी डेरिव्हेशन्स राहू दे म्हणतो. फिजिक्समध्ये मी डेरिव्हेशनच्या नादाला लागूच नका म्हणतो मी. काही गरज नाहीये. काही गरज नाहीये. सेक्शन सी आणि डी मध्ये थोडे 1-2 प्रश्न येतात. पण डेफिनेशन, डायग्राम, डिस्ट्रीब्युशन, लॉज कुठलाही पेपर काढून बघा 2021 नंतरचा. वायलन वरती मिळेल तुम्हाला. वायलर नाही, वाय कॅपिटल वाय. वायलर नाही ऍप्लिकेशन, नसेल तर डाउनलोड करा. पीवायक्यूज दिलेत, त्यातलेच प्रश्न करायचे, त्याच्या बाहेरचं काही येत नाही, लक्षात घ्या.
बोर्डचा पेपर सोप्पा जाणार आणि मॅथ्ससाठी थेरम्स 20 मार्काला थेरम येतात. मग या सगळ्या गोष्टी करणार ना तुम्ही? नक्की करणार लक्षात घ्या. करा, काही घाबरू नका. डिसिजन योग्यच आहे. त्याचा फायदा करून घेऊया आपण. ऑल द बेस्ट.